हिंगोलीत देखील आज दिवसभरात घडामोडी काय घडल्यात पाहूया। ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे। आपण दृश्यामध्ये बघू, हिंगोली शहरातील आझम कॉलनी परिसरात 3 तासांपासून नागरिक मदत केंद्राच्या पुढे रांगेत उभे असल्याची माहिती आहे। तर मतदारांची संख्या जास्त आहे, मात्र मतदान केंद्र एकच आहे, त्यामुळे उशीर होतोय असा आरोप या सर्व मतदारांचा आहे। तर मतदार राजा मतदान करण्यासाठी बाहेर पडलाय, मात्र या ठिकाणी व्यवस्थापनाचा फटका या सर्व मतदारांना बसताना दिसतोय। शेजल, या नागरिकांचं कौतुक केलं पाहिजे, कुठेही न कंटाळता 3-3 तास ते रांगेत थांबलेले। तर हिंगोलीसह ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे। सध्या 58% इतका आकडा समोर आलाय, हा वाढण्याची देखील पुढे शक्यता आहे। अगदी हिंगोलीत देखील आज दिवसभरात घडामोडी काय घडल्यात पाहूया। ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे। आपण दृश्यामध्ये बघू, हिंगोली शहरातील आझम कॉलनी परिसरात 3 तासांपासून नागरिक मदत केंद्राच्या पुढे रांगेत उभे असल्याची माहिती आहे। तर मतदारांची संख्या जास्त आहे, मात्र मतदान केंद्र एकच आहे, त्यामुळे उशीर होतोय असा आरोप या सर्व मतदारांचा आहे। तर मतदार राजा मतदान करण्यासाठी बाहेर पडलाय, मात्र या ठिकाणी व्यवस्थापनाचा फटका या सर्व मतदारांना बसताना दिसतोय। शेजल, या नागरिकांचं कौतुक केलं पाहिजे, कुठेही न कंटाळता 3-3 तास ते रांगेत थांबलेले। तर हिंगोलीसह ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे। सध्या 58% इतका आकडा समोर आलाय, हा वाढण्याची देखील पुढे शक्यता आहे। अगदी